पांडुरंगा, पांडुरंगा, तुझ्यापासून वेगळं होणं माझ्यासाठी अशक्य 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 अशक्य. पांडुरंगा, तुझ्यापासून मी वेगळा झाला तर तो पाहण्यातला माझा जसा जिवंत राहू शकत नाही, तैसेच आम्हीही जिवंत राहू शकत नाही. म्हणून रात्रीच्या प्रहारात आलेला महादजी राजांना बोलतो, राज, अहो तुमच्यापासून आम्हाला कोण वेगळं करणार? नाही राजा, नाही राजा. राजा, समय प्रसंगाला आम्ही आमची प्राणाची आहुती देऊ, परंतु तुमच्या केसाला देखील आम्ही धक्का लावू देणार नाही. अरे 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 माताजी, सगळं खरं आहे, पण एवढ्या 40,000चे डोळे या पन्हाड्याकडे पाहत असताना देखील तेवढ्या तू दरीतून आलास कसा? राज, आवड ठरवलं तर हाती बी येईल की. म्हणजे राज, चांगलं दार लावून घेतो म्हणजे ह्या कानाचे त्या काना लागायला नको. महादेजीने आपले सगळे दार लावून घेतले आणि राजांपाशी गेला आणि राजांना म्हणाला, राज, सिद्धीचे वरच लय बारीक ज्ञान आहे बघा. अहो राजा, मुंगीला बी आतमध्ये घ्यायला जागा नाही, पण राजा एक तरी हाय. राज वर कसा आलो तर माझ्या जीवाला माहित. लय वाचलं बघा राज, नाहीतर जीवाचा काही खरं नव्हतं माझ्या. पण राज, वाट हेरली बर का राज, त्याच वाटेने मी आता म्हणतो तुम्ही चला माझ्या संग. काय मानाळ्यावर खाली उतरता येईल? होय राज. आणि ठरलं 11 जुलै 1660. राजाने मात्र वकील खाली पाठवायचं ठरवलं. सल्लामसलत सगळ्यांची चालू झाली, सगळ्यांची चिंताग्रस्त वातावरण झालं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच चिंता की त्या वाटेतून राजाने खाली उतरायचं. पण या गाण्याकांच्या अनेक शंका. कोण म्हणायचं, राजू राजू राजू, जर तिथं जर तू बासनी धरलं गेलं तर काय करायचं? आई भवानी पाहून घेईल. आम्ही लहान असताना आम्हास महाराज साहेब म्हणायचे, चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविता हरिविन. एकवी एक नारायण. तो एकटा नारायण आहे ना. अहो, आम्ही देव देश धर्माचे कार्य करतो. अगदी मनोमन आम्ही ठरवले, आम्ही तेच करतो. भगवंत पाहतो आहे. चालवणारा बोलवणारा जर तो आहे, हो झाडाच्या पानावर जर त्याची सत्ता आहे तर आम्हालाही सुखरूप तोच घेऊन जाईल ना. काळजी नसावी. पण तेवढ्यात एक चर्चासत्र बोलावं असं वाटतं मला. तोही प्रसंग ऐकलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? शिवा काशीतनं राजांच्या पोशाखामध्ये खाली पालखीत उतरावं हे नियोजन शिवाजी राजांचंच होतं. काही कल्पना बाजी प्रभूंनी सुचवली होती, काही कल्पना शिवा काशीतनीच राजाला सांगितली होती. इथं प्रश्न आहे. तुम्ही शिवाजी राजांचे सिरियल पाहिली आहे, चित्रपट पाहिले, तुम्ही अभ्यासलाय, कोणाकडे आहे का याचं उत्तर? असेल तर वर हात करून मला सांगा बरं जरा. प्रश्न पुण्यांदा एकदा आहे का?
राजा म्या तुमचा पोशाख घालून राजा म्या स्थितीच्या वरला भेटायला जातो असं शिवा काशीद राजांना म्हणाला का बाजी प्रभू देशपांडे राजांना म्हणाले राजे राजे आम्हा सायसे वाटते की राजे हा शिवा दिसतो तुमच्यासारखाच, वागतोही बोलतोही चालतोही तुमच्यासारखाच. राजा आम्हा सायसे वाटते एका पालखीमध्ये आपण बसावे आणि एका पालखीत या शिवा काशीनाथ बैसवावे. समय प्रसंग धरला गेला तर हा हुलचूक देईल सिद्धीच्या भरला, पण राजा तुम्ही वाचायला पाहिजे. दुसरी संकल्पना, तिसरी संकल्पना, राजा न्या शिवा नव्याची अवलाद. राजा राजा ते सिद्धी जोहरला जाऊन मी भेटतो. राजा तुम्ही जायची गरज नाही काय, अहो आमच्या सारखं रणमार्गाने असताना नाही जमणार राजा. राजा तुमच्या सारखा पोशिंदा वाचण्यासाठी आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील. राजा हो राजा आमच्या सारखं जर मरलं कोणी तर फक्त किल्ल्याचा एखादा दगड खाली कोसळल्यासारखं होईल. पण राजा तुमच्या जीवाला काय झालं तर नुसता किल्ला नाही समजा साम्राज्य ढासळलं. राजा राजा म्या जातो. हे 3 पर्याय मी तुमच्या पुढे मांडले. याच्यातला कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतोय? कोणी सुचवला असावं राजा. देता कोणी उत्तर एखादं? काय वाटतंय गुरुजी? अहो जिथं मरण आलं ना, मरण भेटायला आलं ना, तिथं स्वतः शिवाजी राजे मरणाला भेटले. मग अफजल खानाच्या वक्तालाच नव्हता का त्यांना पाठवता येत विसाची मुरंबकला? कारतलब खान ज्यावेळेस चालून आला त्यावेळेसच नव्हतं का पाठवत येत राजांना त्यांच्या जागेवर दुसरं कोणाला? शाहिस्ते खान भेटायला आला तिथं नव्हतं का राजांच्या जागेवर राजांना दुसरं कोणीतरी पाठवत येत? पण नाही, जिथे जिथे मरण आले तिथे तिथे राजे मरणाला जाऊन भिडले. राजे स्वतः शिवाजी राजांना शिवा काशीतला म्हणू शकत नाही की शिवा माझ्या पोशाखात तो खाली होता. पटत नाही. मी अभ्यास केला त्यात मला हे पटत नाही. तुम्हाला किती पटतं हे मला माहिती नाही. इतिहास ना बदलण्याची ताकद माझ्यात आहे ना तुमच्यात आहे. पण अभ्यास करून बघा, त्या जागेवर त्या भूमिकेवर जाऊन पहा, मग तुम्हाला कळेल नेमकं याचं खरं उत्तर काय. इथे शिवा काशीदाही म्हणू शकत नाही. अरे जो माणूस स्वतःच मरण्यासाठी तयार आहे तो दुसऱ्याला मर म्हणू कसा शकतो? तो कसा म्हणू शकतो शिवाला की शिवा तू राजांच्या जागेवर जा? इथे संकल्पना राजाचीही नाही आणि इथे संकल्पना बाजीप्रभू देशपांडेची सुद्धा नाही. इथं स्वतः शिवा काशीद राजांना म्हणतात, राजा आज पावसाळा आम्ही तुमचं ऐकलं, आता या वक्ताला आमचं तुम्ही ऐकावा. बोल शिवा, बोल शिवा. अरे या आणीबाणीच्या वक्ताला काय बघतोस? काय ऐकायचं तुझं? राजा राजा तुमच्यावरचं संकट म्हणजे आपल्या स्वराज्यावरचं संकट. राजा द्या माझ्याकडे. राजा मसले तर असं वाटतं तुमचा समदा पोशाख म्या परिधान करावा. बघा की राजा, अहो दाढी तुमच्यासारखी, मिशी तुमच्यासारखी, डोक्याची केस बी तुमच्यासारखी. हा हाय जरा तुमच्यापेक्षा उंचीनं कमी, काळा सावळा बरं का, पण अंधारात त्या सिद्धीच्या वरला काय कळतंय त्याच्यात माणसं त्याला ओळखू येणार. मला काय ओळखायचंय देव? राजा तुमच्या पोशाखात राजांना राजा त्या सिद्धीच्या वरला जाऊन म्या भेटतो. शिवा तुला कोणी ओळखलं तर तुला माझ्यासारखं बोलता येतं? मग मग बोल बरं जरा. शिवा काशीत 2 पावलं पुढे गेला. एक हात छातीवर ठेवला, एक हात पाठीमागं ठेवला आणि राजांकडे वळून रूपपात बोलतो, बाजी
माझी काहीही केली तरी या ठिकाणाहून आपल्याला सुटणे तितकेच गरजेचे. पण आम्हास एकट्या सुटायचे नाही. अवघ्या अवघ्या मावळ्यास घेऊन आम्हास येथून सुटायचे आहे. कारण शत्रू बरोबर सगळ्यांनी लढावे पण मारायचे नाही. हा आवाज शिवा काशीचा राजाने ऐकला आणि राजाच्या अंगावर काटा आला. राजे धावत त्याच्यापाशी गेले आणि कडकडून मिठी मारली आणि राजे म्हणाले, अरे शिवा, अरे कुठे शिकलास रे? कुठे? राजा तुमच्यासारखं राहावं, तुमच्यासारखं वागावं म्हणून लय प्रयत्न केला. पण राजा तुमच्यासारखं वागणं कोणालाच येणार नाही बघा, कोणालाच नाही. राजा आयुष्यभर जरी शिवा काशीद म्हणून जगलो असलो ना तरी शिवाजी राजे भोसले म्हणून मारायची जर मला येळ आली ना, राजा माझ्या आयुष्याचं सोनं होईल. मरू दे तुमच्यासाठी, अहो इतिहास याद राखील. मरणाला बिठी मारणारे राजांचे मावळे होते. आणि आता अरे काय मित्र होते. अरे रे रे रे, वनवा पडवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये, वनवा ऐकलं का? एखाद्याच्या आयुष्यात वनवा पडावा, वनवा. आणि त्याला एखाद्या वनव्यामध्ये एखादा जीवलग मित्र भेटावा. वनव्यामध्ये जीवलग मित्र भेटलेला सुद्धा त्याला गारव्यासारखा वाटावा. संकटामध्ये त्याला संधी वाटावी. दुःख अडवायला उंबरा सारखं, दुःख अडवायला उंबरा सारखं, मित्र बनव्यामध्ये गरव्यासारखं, मित्र बनव्यामध्ये वाट चुकणार नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी. एक तू मित्र कण, एक तू मित्र कण आरशासारखं, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जन्मनासारखं, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं, दुःख अडवायला उंबऱ्यासारखं, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं. अरे शिवा, अरे का मरता रे माझ्यासाठी? का मरतात? अरे हा शिवाजी जगावा, अरे तुमच्यासारखा जीवलग मित्र माझा मरावा. आई, अरे आम्ही असे काय करतो आहोत की आम्ही जगावे आणि आमच्यासाठी आपला हा जीव धोक्यात घालावा. नाही शिवा, नाही शिवा, हे आम्हास मान्य नाहीच नाही, आम्हास मान्य नाही. राजा मराया नाही जात मी, काळजी करू नका. पण राजा
तुमचाच ग नेहमी का वाय नव डोळ्यात हुलचूक फेकली पाहिजे. शिवा काशीदनं राजाकडे अट्टहास केला, आग्रह धरला. दोघांनी कडकडून मिठी मारली. अवतारी उभे असलेले मुलाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे, महादज जीवाभावाची रक्ताची माणसं अक्षरशः ढसा ढसा रडू लागली. आणि ठरलं उद्या सकाळच्या वक्ताला वकील पाठवायचं ठरलं. तारीख 11 जुलै 1660. उद्या येणार आहे वकील, पण उद्या नाही आजच पाठवायचं. वकील पन्हाळ्यावरून खाली पायथ्याला सिद्धीजवळ पाशी आला. सिद्धीजवळ पाशी निरोप गेला. हुजूर, हुजूर पनाले से कोई नीचे आ रहा है. हुजूर, मुझे ऐसा लगता है सिवा को कोई वकील आ रहा है, कोई इंसान आ रहा है. हुजूर, मुझे ऐसा लगता है उनके साथ कुछ बातचीत होनी चाहिए. आने दो, आने दो, आने दो. वकील सिद्धी जोहरच्या समोर उभा राहिला. फजल खान होता, अंकुश खान होता, सिद्धी बसाव. जीवाभावाची रक्ताची माणसं त्याच्याजवळ होती. वकील सिद्धी जोहरच्या समोर उभा राहिला. बोलो भगवान, क्यों अकेले आए? सिवा को नहीं ले आए? उसे कह देना, उसे ये बात कह देना कि तुम नहीं भी आए तो कहाँ जाओगे, कहाँ जाओगे? अब तक तुम्हें सीधा जहन्नुम में ही जाना है. बोला ये कबार क्यों आए हो? हुजूर, शिवाजी राजे घाबरले. ओ शिवा कभी डरता नहीं, हमेशा लड़ता है, हमेशा लड़ता है. वो डरता नहीं. अफजल खान को भी ऐसे ही बेवकूफ बनाया था, लेकिन हम जौहर है, जौहर. आज तक हमारे आंखों में कोई धूल नहीं देख सका. ये सिवा क्या करना चाहता है अब हम भी देखेंगे. कोई भी बेवकूफी नहीं चाहिए. बना ढकला दाहिने निशाना. हमारे आज्ञा के बिना ऊपर चीटी भी नहीं जा सकती और नीचे भी नहीं आ सकती. अरे सिवा कैसे आएगा, सिवा कैसा भागेगा? हाँ, हमने सुना है उसे चेटू का आता है. मंत्र तंत्र के जोर पर वो भाग जाता है, गायब हो जाता है. अब हम देखना चाहते हैं वो सिवा भोसला हमारे हाथों से गायब कैसे होता है, कैसे चेटुक बनाता है. ये चेटुक हम भी सीखना चाहते हैं. सीखना चाहते हैं. बोलो बम्बन, बोलो. राजा उद्या सकाळच्याला तुमच्या भेटीला येतील. क्यों? आज क्यों नहीं? तुम जाओ और सिवा भोसले को अभी ले आओ. नहीं हुजूर, बस एक रात का सिर्फ हुक्म दीजिए. हुजूर, एक रात की इजाजत दीजिए. कल सुबह शिवाजी राजा आपको खुद मिलने आएंगे. ठीक है. 4 मास झाले, 4 महिने झाले आम्ही पणाला वेळ आगवण वाय. आता पावसांचा आणि दगडांचा गडगडाट चाललाय, फिर भी हम यहाँ पर हाजिर है. पता है क्यों? क्योंकि हम खाली हाथ नहीं जाना चाहते बम्बन. हम खाली हाथ नहीं जाना चाहते, हम शिवा को घसीट के ले जाना चाहते हैं. हम शिवा को. ठीक है, कोई बात नहीं. लेकिन कल की शाम हम इंतजार नहीं करेंगे. ठीक है हुजूर, जैसा आपका हुक्म. जाओ. वकील माघारी आला. किती सावध आहे. राजांना सावधगिरी वकिलांना सांगितली. राजा चिंताग्रस्त.
आणि बघता बघता 12 जुलै 1660 संध्याकाळचा सूर्य मावळतीकडे निघाला. पण पावसांचा कडकडाट चालू होता. आवाज द्या, आवाज माईकला आवाज द्या. पावसाचा वर्षाव आणि विजांचा कडकडाट. 2 पालख्या हजार झाल्या. राजांनी जवळ सैन्य घेतलं फक्त 300 आणि 40,000ची फौज रेडा घालून बसली. 40 आणि 300 मावळे राजांनी जवळ घेतले. 300 मावळे घेऊन राजाला खाली उतरायचं होतं. काय नियोजन होतं, काय ट्रेनिंग होतं, काय टर्न प्लॅनिंग होता, काय गनिमी कामा होता. अरे एका जरी शैतानाला हे 300 पैकी एक जरी दिसला तरी 300 जणांची शिवाजी राजांच्या सहित कत्तल ठरली. पण महादेजींनी येतानाच वाट निरखून पाहिली होती. ह्याच वाटाने गेलो ना मारी, ह्याच वाटाने राजांना माघारी घेऊन येतो. चांगली वाट आहे. ठरलं. गडावरून खाली संध्याकाळच्या वक्ताला उतरायची वाट ठरली, वेळ ठरली. आणि जवळ घेतले बाजीप्रभू देशपांडे, जवळ घेतले फुलाजीप्रभू देशपांडे, जवळ घेतले शिवा काशी. जुडवा चित्रपट पाहिला का तुम्ही? जुडवा सेम टू सेम लक्ष्मीकांत बेर्डेचा मराठी चित्रपट पाहिला का? हे चित्रपट विज्ञान युगातले आत्ताचे आहेत. पण माझ्या राजाने सेम टू सेम चित्रपट 12 जुलै 1607 ला सेम टू सेम शिवा काशी उभा केला होता. हे जे चित्रपट येत आहेत ना, हे सगळी संकल्पना माझ्या राजांची हो. सगळी संकल्पना राजाची. इतिहासात एवढी ताकद आहे. पण आमच्या भारतीयांना इतिहासाची किंमत राहिली नाही. जेव्हा मुंडके यांचे पडतील ना तेव्हा जागे होतील का काय काय काय. तर मुंडके पडल्यावर जागे तरी कसे होणार? अवघड आहे. अरे दुसऱ्या देशामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी जर शिकायचं असेल ना तर त्यांना काल्पनिक संकल्पना द्यावी लागते. एक तराजा, एक तिराणी, उनका शत्रू, ऐसी लढाई वैसी लढाई. हे काल्पनिक संकल्पना दुसऱ्या देशामध्ये शिकवाव्या लागतात, मोटिवेट करावं लेकरांना. पण आमच्या भारत देशात असा इतिहास घडला, एखाद्याला सांगितलं तरी तो म्हणतो काय कल्पनाचा चॅनल सांगतो रे. आपला विश्वास बसत नाही एवढा खतरनाक इतिहास आपल्या भारतवर्षामध्ये घडलाय. 2 पालख्या ठरल्या. 300 मावळ्यासहित राजे खाली उतरले. दरीतून वरून मुसळधार पाऊस चालू आहे, विजांचा कडकडाट चालू आहे. आणि त्या वक्ताला लाईट देण्यासाठी हातामध्ये बॅटरी नव्हती, कुठल्याही प्रकारचा उजेड नव्हता. अरे चंद्रबाबा त्यालाच काळजी. एकदा का विजांचा लखलखाट झाला, विजांच्या प्रकाशामध्ये राजांना त्यांच्या मावळ्यांना वाट दिसायची. अहो निसर्गालाही वाटत होतं माझा राजा सुखरूप खाली पोहोचावा. पुढची वीज लवेपर्यंत ते वाट पाहायचे की वाट दिसेल. पुन्हा वीज लावली की वाट दिसेल. बघता सिद्धी जोहरच्या बेड्याच्या जवळ आले. 500 मीटर अंतरावर, 500 फूट अंतरावर, 200-250 अंतरावर, 100 मीटर अंतरावर. बोलायचं नाही, चालायचं नाही. 300 पैकी एकानेही चर पंक्चर करायची नाही. कोणाला साप चावला तरी वरडायचं नाही. कोणाचा पाय तुटला तरी वरडायचं नाही. एखाद्याच्या वर शत्रूने तलवारीचा वार केला तरी सुद्धा तो गप गुमान सहन करायचा, आवाजाने जागा करायचा नाही. पण वार होण्याच्या अगोदर त्याच्यावर वार झाला पाहिजे एवढी सावधानता ठेवायची. वेळा जवळ आला. 50 फुटावर, 50 पावलावर मावळे चिखलामध्ये झोपले आणि कोपरावरती असे घसरत रांगत वेड्यापासून बाहेर चालू लागले. 10 पावळे निघाले. वेड्यातून 20 निघाले, 50 निघाले. बघता 75 निघाले, 100 निघाले, 125 निघाले, 150 निघाले, 200 निघाले, 250 निघाले, बघता 300 निघाले. अरे माझ्या जगदंबा मातेला पहिला यश दिला माझ्या शिवाजी राजाला. अरे 300 मावळे सहित माझा शिवाजी राजा
80,000 डोळ्यातून 80,000 कॅमेऱ्यातून माझा शिवाजी राजा बाहेर सुटला. पण जीवाभावाच्या रक्ताच्या माणसाचा निरोप घ्यायचा होता. शिवा काशीदला सांगितलं, शिवा वाटा बदलाव्या लागतील. तुमची वाट वेगळी राहील, आमची वाट वेगळी राहील. शिवा काशीदनं कडकडून राजांना मिठी मारली आणि राजांनी सांगितलं, शिवा कठीण आहे, कठीण आहे, सगळं कठीण आहे. जीवावर येत हे तुमच्यासारख्या जीवलग माणसांना असा निरोप देताना. शिवा मला शपथ दे, मसाईच्या पठारावर तू कोल्हापूर प्रांतामध्ये भेटणार आहेस. काहीही केले तरी होचूक द्यायची. सिद्धीजवळच्या ताब्यात तूही सापडायचं नाहीस आणि आम्हीही सापडायचं नाही. सुखरूप यायचं. राजा दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा. धरे जो स्वयंभू शिवाजी पठारा, मर्त मराठा मनाव्याशा वाघराला. शिवा काशीदाचा असामान्य त्याग मलाही लाभू दे असा कर्मयोग, असे मागतो नित्य तुळजापुराला. मर्त मराठा मनाव्याशा वाघराला. राजा आमच्या बायकोच्या हाताने तुम्हाला ठेसायला आवडतो ना. राजा तुमच्या बरे गडावर येताना मी माझ्या कारभारणीला शपथ दिलाय, एकदा का पन्हाळ्यातून सुटून आलो की मग मात्र कारभारीने राजांना तुझ्या हातचा ठेसायला आवडतो ना. घरला एक ना एक दिवस का व्हायला पण राजांना घेऊन येतोच. एकदा का राजांची पावलं आपल्या उंबऱ्याला लागली की मग मात्र आपल्या आयुष्याचं समज सार्थक झालं. राणी साहेबाला रोखून दिलाय, शब्द दिलाय. हा राजा मी येणार. राजा काळजी नसावी, पण राजा एकदा यदा कदाचित जर आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर अरे. राजाने शिवाच्या ओठावर आपला हात ठेवला आणि शिवाचे शब्द थांबवले. ऐसे विपरीत बोलले नाहीच नाही. या वखूत आपल्याकडे कमी आहे. 15, 20, 25 मावळे शिवा काशीत हातात घेतली आणि शिवा काशीत पालखीमध्ये बसला आणि घोडदौड कसली. अरे घोडा आणायचा कुठून? पायदळ. वर विजांचा कडकडाट, पावसाचा वर्षात कडकडाट. आणि राजाने शिवा काशीत राजाचा निरोप घेतला. आपल्या बरोबर घेतले बाजी प्रभू देशपांडे, काशे सरदार. 300 मावळ्यापैकी 15, 20, 25 शिवा बरोबर दिले. वेढ्यापासून 100-150 फूट अंतरावर. पण तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला. हे कोण आहे वापर? विजाच्या प्रकाशामध्ये सिद्धीजवळच्या सैनिकाला कोणीतरी पांढऱ्या कपड्याला दिसलं. चिखलाने माखलेल्या कपड्यात काहीतरी 4-5 माणसं दिसली. कोण आहे? तुमच्या आरामजादे कोण आहे? त्यांच्या जवळ जाईपर्यंत अंधाऱ्या रात्रीमध्ये पळून गेले. पण याला खबर कळाली कोणीतरी शत्रू आहे, गरीब आहे, मराठी. भाग गया शिवा, हरामजादा पोहोचला व शिवा पोहोचला, भाग गया. खात्री पटली. धावत सिद्धीजवळच्या समोर आला आणि सिद्धीजवळला म्हणाला, हुजूर बहुत बड़ी बोली खबर है हुजूर, शिवा भोसला भाग गया हुजूर. क्या 40,000ची फौज असताना देखील आमच्या भेड्याबद्दल शिवा भोसला भागला? ये कैसे हो सकता है? हे परवदिगार, ये कैसे हो सकता है? सिद्धी मसाऊद हा सिद्धीजवळचा जावई होता. जावायला आदेश दिला. सिद्धि मसाऊद जाओ, चित्ते जाओ, तो बोलेगा चित्ते जाओ, भोजन लोग के जाओ. ये कहता है किस दिशा में शिवा भोसला गया है, तूने उसे पकड़ कर खींच कर हमारे सामने लाओ, किस कर लाओ, जाओ.
घोडदौड निघाली. कोणीतरी अजून दुसरा आला. सिद्धीजवळला म्हणतो, हुजूर, शिवाजी भाग गया. हाँ, हम जानते हैं भाग गया, लेकिन कौन सी दिशा से? हुजूर, शिवा भोसला इकडून पळाला. क्या? मागाच कोणीतरी आले तर मला तिकडून पळाला. और तुम कहते हो इकडून पळाला. ठीक है, कोई बात नहीं, जाओ, ढूंढो. वो शिवा भोसले को ढूंढो, जाओ. वो चिंता नहीं करना चाहिए, जाओ. उसके बाद घोड़े नहीं होंगे, वो पैदल होगा, वो भाग रहा हो, दौड़ रहा होगा. जाओ, वो हमें शिवा भोसला चाहिए, जाओ. 4-5 मिनिटं होतात तेवढ्यात दुसरा कोणीतरी येतो. हुजूर, शिवा भाग गया. हाँ, हम जानते हैं यहाँ क्यों तुम्हारा मुंह लटक रहा है. और शिवा भाग गया. हरामजादे, जाओ. किस दिशा में गए? बताओ, कहाँ गया, कहाँ देखा तुम? हुजूर, उनकडच्या अंगाला. शिवा, कोई कहता यहाँ भाग गया, कोई कहता यहाँ भाग गया, कोई कहता यहाँ भाग गया, कोई कहता वहां भाग गया. ये परवरदिगार, कहीं सचमुच शिवा भोसले का चेतक तो नहीं आता? ये शिवा ने ये क्या रवा 10-12 शिवा भोसले तो नहीं तैयार किए? चेटो खाता है इसका फर्क. ढूंढो. वो चिंता नहीं बचना चाहिए, ढूंढो. शिवा काशीच्या दिशेने पळणारे माणसं बघता बघता शिवा काशीची पालखी गाठली. सिद्धी मासवनी तर तलवारच लावली शिवाच्या कासाच्या. कौन हो तुम? बताओ, कौन हो तुम? मैं शिवाजी. अच्छा. देखा, ये शिवाजी भाग जाना चाहता था. परवरदिगार का शुक्रगुजार है. अफजल खान के साथ परवरदिगार नहीं थे, लेकिन हमारे साथ है. चलो शिवाजी राजे, हम आपको लेने के लिए आए हैं. पालखी माघारी वळाली. सिद्धेश्वरच्या मैदानामध्ये धाडली गेली आणि शिवा काशीत शिवाजी राजा म्हणून सिद्धेश्वरच्या पुढे उभा राहिला. मृत्यूच्या समोर उभा राहिला. मृत्यू जवळ दिसल्यानंतर माणसाची मानसिकता काय होईल, कशी होईल याची कल्पना करा. शिवा काशीला पक्क माहिती होतं, इथं जर उघडकीस पडलं की आपला मृत्यू ठरला. पण ऍक्टिंग करायची होती. अभिनेता छत्रपती शिवाजीराजे हे स्वतः ऍक्टर नव्हते. त्यांनी मावळ्यांना सुद्धा ऍक्टर बनवलं होतं, अभिनेता बनवलं होतं. बरं का अभिनेते? राजांनी आपणा सारखे करीती तात्काळ आपल्यासारखं लगेच बनवलं होतं. सिद्धीजवळ सिद्धीच्या शिवाकाशी सिद्धीच्या पुढे उभा राहिला. शिवाजीराजे आता शिवाजीराजे सापडले म्हणल्यावर हात एकदम रिलॅक्स झाला. बैठो, रिलॅक्स, टेंशन नहीं लेने का. हाँ, टेंशन नहीं लेगा. बैठो, रिलैक्स, बैठो. हाँ, अब मजाक करेंगे हम शिवा भोसले का. हाँ, तो शिवा भोसले भाग जाना चाहते थे आप. कहाँ जाना चाहते थे? हुजूर, उद्या सकाळी तुम्हाला भेटायला यायचं होतं, पण शेवटचा प्रयत्न करावा म्हणून पळून जायचा बेत आखला. तो फिर क्या हुआ शिवाजी राजे भोसले, क्यों आप भाग नहीं गए? क्या कहे हुजूर, परवरदिगार जो आपके साथ है आज हमारे साथ नहीं है. विजय है आपका, विजय माला ने आपको चुन लिया है. हाँ, वो तो बात बिल्कुल सही है, लेकिन आप भाग जाना चाहते थे. कहाँ जाना चाहते थे हुजूर? वाटलं मी शाळगडावर जावं. अच्छा, लेकिन वहां भी यशवंतराव दळवी और सूर्यराव सुर्वे हमारे ही आदमी है. उन्होंने भी डेरा डाला है. वहां जाकर भी वो तुम कैद बन जाते. क्या करते वहां जाकर? ठीक है, कोई बात नहीं. क्यों शिवा,
कैसी है तबियत तुम्हारी आता इथं शिवा काशी द्यायचा फक्त काय करायचा होता टाइमपास वेळ घालवायचा होता आपल्याला नाही वेळ घालवायचा वेळ त्याला घालवायचा होता कारण शिवा काशी सिद्धीच्या जेवढा जुलवत ठेवील तेवढे माझे राजे या वेड्यापासून दूर जाणार होते पण नशीब दुर्दैवा अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथं आला आणि अफजल खानाच्या मुलानं पाहिलं शिवा काशीत पाहिल्याबरोबर सिद्धीजवळ फाजल खानाला म्हणतात आइए फाजल खान आइए देखिए शिवाजी राजे आए हैं शिवाजी राजे और अपनी छावनी में अच्छा जरा देखिए तो सही अफजल खानाचा मुलगा फाजल खान या फाजल खानानं शिवाजी राजांना आमने सामने 2.5 फुटाच्या अंतरावरून पाहिलं होतं एकदम समोर कारण पायावर डोकं टिकून आपण भीक मागत होते अफजल खान मेल्यानंतर हमें माफी बख्शी दीजिए हुजूर हम जिंदा जाना चाहते हैं हमें छोड़ दीजिए अशी भीक मागणारा जवळून शिवाजी राजाला पाहिलं होतं शिवाजी राजाला ओळखत होता फाजल खान म्हणाला समोरच्या शिवाला अच्छा तुम शिवाजी राजे भोसले हो हा मी शिवाजी भोसले का ओळखू येत नाही का विश्वास बसत नाही असं मी काय केलं तुमचा विश्वास बसला की शिवाजी राजे म्हणून हाँ ठीक है लेकिन मुझे ये तो बताओ हम कौन है शिवाजी राजे आपकी और हमारी अच्छी तरह से जान पहचान है ना आप हमें भूल सकते हैं ना हम आपको भूल सकते हैं बताओ हम कौन है शिवा काही चाचरला मारी कोण असेल हे काय आलं हे डावात पिचका करायला केला हे पाचका चांगलं चाललं होतं मग मधीच्या पाणी टाकलं आपको पहचानने की जरूरत ही क्या है आप हमारे दुश्मन हो ना हम तो दुश्मन है लेकिन हम खाए को बताओ उत्तर मिळत नाही म्हणून फाजल खानानं सरळ शिवाजी राजाच्या कंठाला तलवार लावली कौन है हम हमें नहीं पहचानते तो असली पता कौन हो तुम थोड़ा सा आवाज और बताओ कौन है हम बताओ शिवाजी राजे भोसले गलत तुम शिवाजी राजे भोसले नहीं हो सकते यदि शिवाजी राजे भोसले हो तो हम कौन हैं अच्छी तरह से पहचान सकते हो बताओ मग मात्र अभिमानाने शिवा काशीतनं सांगितलं अरे शिवाजीच हाय जरा आज्ञावत फरक हाय ते शिवाजी राजे भोसले हाय ती आणि मी शिवा काशीत हाय शिवा नाव हे न्यावापूरचा नाव हे समय प्रसंगाला दाढी मिशी कापणारी आणि समय प्रसंगाला तुम्हाला बी कापणारा सिद्धी जोहरचे तर मात्र तळपायच्या मस्तकात गेली पाठीमागचे इंडिकेटर लागले त्याचे इंडिकेटरचे बल्बच उडाले हे परवदिगार हमारे साथ तगा हमारे साथ होगा बताओ ये शिवा भोसला कहा गया है ये आमचं राजा सुटलं पन्हाळ्यावरून सुटलं विशाळगडावर नाही जिथे पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचलो आपल्या जावाला आदेश दिला कारण जावाने चालला होता सिद्धीम्मा सौचं तर नाकच कापलं ते शोरपणाकासारखं रागात निघायला लागलं त्याच्या नाकाचे जावायला सासरे म्हणतो बुवा ए अरे काय तुला पोरगी घेऊन गुन्हा केला रे नालाय का जा त्या शिवाजी राजाला घरून आण उसके हम शक्ल को लेके आया है और कॉलर टाइट करके हमें बता रहा है दूर हमने शिवाजी राजे को कैद किया बेवकूफ जाओ
तोंडात मारल्यासारखं माघारी निघालं. अजून पाहिजे तेवढी घोडगळ घेतली, पायगळ घेतलंय, जवळ जवळ घेतलंय 3000चं. आता कुठं मोजून बसलाय आणि काय करत बसलाय? निघाला जवळ जवळ केसात आंबवला. आणि इकडे सिद्धी जोहर निघालाय, सिद्धी मसावून निघालाय. आणि इकडे सिद्धी जोहर शिवा काशीला म्हणतो, शिवा काशी बोलो तुम्हें जहन्नुम में कैसे जाना है? अरे मरणाला भेट नाही आम्ही. आज तर मरण मोहर पळत होता, माग पळत होता आमच्या, आणि आम्ही त्याच्या माग पळत होतो. पण आज मरण आमच्या मोहर पळत आणि आम्ही मरणाच्या माग पळतो. हे मरणाच्या माग मरणाचं भ्याव कुणाला गावतो? पण शिवा काशीला कळालं आपला मृत्यू कायमचा ठरला. शिवा काशीतनं डोळे झाकले आणि राजाचं स्मरण केलं, राजाचा आठव काढला आणि राजांना बोलला, राजा राजा अखेरचा मुजरा. राजा बसायच्या पठारावर तुम्हाला भेटायचं होतं, पण राजा गरीबाला घात केला. इथं शत्रूने घात केला. राजा या जन्मात मावळा म्हणून जगण्याचा अभिमान आम्हाला मिळाला, प्रारब्ध आम्हाला मिळाला. राजा जन्म आम्ही तुमच्यासाठी जन्म घेत राहू, आणि राजा तुमचाच मावळा म्हणून आम्ही तुमचं व्याख्यान भारत वर्षाला सांगत राहू. राजा तुमची कीर्ती, तुमचा इतिहास या विज्ञान युगामध्ये, अखंड हरिराम सप्ताहामध्ये आम्ही छाती ठोकून भारत वर्षाला, अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपानला सांगत राहू. पण राजा तुमचाच मावळा म्हणून आम्ही जन्म घेऊ. सिद्धी जोहरनं तलवारीचा वार घेतला, तो सरळ शिवा काशीच्या काळजामध्ये. अरे मागून काय वार करतोस? अरे तुला एवढी बी अक्कल नाही का? एका योद्ध्या संग कसं लढायचं? अरे हिम्मत असेल तर माझ्या हातात तलवार दे, नाही तुझी खांदोल हित पाडली ना तर नावचा शिवा काशीत नाही. दुसरा वार, तिसरा वार, चौथा वार, पाचवा वार, शिवा काशी कोसळला, जमिनीवर कोसळला. आणि शिवा काशीच्या तोंडून नाकून एक श्वास उडाला. त्या श्वासानं उंच माती उडाली, जणू ती माती शिवा काशीची शिवा राजांपर्यंत निरोप पोहोच करत होती. राजा आयुष्यभर शिवा काशीत म्हणून जगलो, पण मरताना शिवाजी राजे भोसले म्हणून मेलो. राजा हा शिवा असा नाही मेला, लढता धडा तीर्थ पडला. राजा हा अखेरचा तुम्हाला या शिवा काशीचा मुजरा, शिवा काशीतनं मुजरा करण्यासाठी हात उचलला, तो सिद्धी जोहरनं उचललेला हात वरची वर उडवला. राजांना मुजरा देखील करता आला नाही. अरे काय मित्र होते, अरे काय मैत्री होती. अरे यात कसला पगार होता, यात कसला महिन्याचा पगार होता की या राजासाठी मेल्यानंतरही पाठीमागच्या पिढीला पगार मिळेल. कसला पगार होता? अरे इथं निष्ठा निष्ठी नव्हती रे, इथं होती फक्त निष्ठा. आणि ती निष्ठा होती फक्त माझ्या भगव्या झेंड्यासाठी, माझ्या हिंदू धर्मासाठी, माझ्या भारत वर्षासाठी, माझ्या शिवाजी राजासाठी. आणि इकडे शिवाजी राजे धावताय, घोडदौड चालू आहे, वर्षावरून डोक्यावरती मस्तकावरती पावसाचा वर्षाव चालू आहे, विजांचा कडकडाट चालू आहे.
शिवा काशी गेला, राजाला सोडून कायमचा गेला. 12 जुलै 1660 रात्रीच्या वक्ताला. प्रहर कोणता इतिहासाला माहिती नाही. राजाला आशा होती शिवा येईल. राजा पुढे चालले होते, पण सूर्य उगवतीकडे चालला होता. राजे 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 जवळ जवळ घोडखिंडीच्या जवळ गेले. पहाट झाली आणि शिवाजी राजे सूर्य उगवतीच्या भक्ताला आता खिंडीमध्ये पोहोचणार होते. आणि बघता बघता खिंड आली, घोड खिंड. शिवाजी राजाला जीवाभावाचे माणसं बोलतात. बाजीप्रभू देशपांडे, राजा हे काय काल राजा शिवाचं मागणं पुरं केलं. राजा माझं मागणं पुरं करा. राजा देव देश धर्म त्याचे देव देश धर्म जगण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा करत नाही. आम्ही तरी का करावी? राजा एक वचन द्या मला. राजा या 150 पैकी या 300 पैकी 150 मावळं मी इथं घेऊन समजून देतो. राजा तुम्ही विशाळगड जवळ करा राजा. अरे नाही बाजी नाही राजीव बाजी, तुम्ही आमच्यापेक्षा वडील वयाचे नाही बाजी. अरे आम्ही मरावे, आम्ही जगावे आणि तुम्ही मरावे, ऐसे कैसे? नाही रे. उद्या यदा कदाचित जर आपला राज्याभिषेक झालाच तर, अरे राज्याभिषेकामध्ये नाचायला कोणीतरी तुमच्यासारखं रक्ताचं वयस्कर हरवणार आहे. बाजी ऐसे करू नका. राजा इसरला शिवाकाशीत गडावर काय म्हणला ते तो म्हणाला होता. राजा आमच्यासारखी माणसं पडली तर किल्ल्याचा एक दगड पडल. पण राजा तुम्ही जर पडला तर नुसता एक किल्ला नाही, 2 किल्ले नाही, 3 किल्ले नाही, राजा समजा सौराज्य टासल. राजा कल भविष्य में हम रहे या ना रहे, लेकिन भारत ये रहना चाहिए. त्याचा आपला देश भारतवर्ष राहायला हवा. राजा स्वराज्याची आम्ही खांब, पण राजा स्वराज्याचं तुम्ही खरं बाप. खूप आग्रह केला शिवाजी राजाला खूप आग्रह केला आणि ठरले. 300 मावळ्याची विभागणी झाली. राजांनी 200 मावळे खासे घेतले आणि 150 मावळे शिवाजी राजानं बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे जीवाभावाच्या रक्ताच्या माणसांच्या जवळ ठेवली. राजांचा निरोप घेतला, मिठी मारली, राजांचा निरोप घेतला. राजाने सांगितलं, शिवा काशीत माझा अजून आला नाही, त्याला तुम्ही घेऊन या, आम्ही इंतजार करतो आहोत. राजांना बाजी म्हणाले, राजा फक्त एक करा, गडावर गेलं म्हणजे फक्त तोफेला डागणी फक्त 3 बाऱ्या द्या. एकदा का तुमच्या तोफेची डागणी आम्ही ऐकली की मग मात्र आम्ही मोरच काय करायचे ते करू. पण राजा जरा जीवालाही सवा तरी मिळून आमचं राज गडावर पोहोचलं. म्हणून त्यावेळेस मोबाईल नव्हते, मेसेज नव्हते, व्हिडिओ कॉल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, इंटरनेट नव्हतं, संपर्क कुठलाच नव्हता. इशारा द्या, तोफेला डागणी द्या, राजा तुम्ही पोहोचलात म्हणून. होय शिवा, होय बाजी, होय. शिवाजी राजे निघाले आणि तर सज्जता झाली. बाजीप्रभू देशपांडे सांगतात, अरे तोंडाकडे काय बघता, शत्रू याच वाटेने येणार आहे आणि तोच गाडायचा.
दिंडीच्या मोरा नाही जायचा, इथंच गाडायचा, त्याला इथंच पाडायचा. रात्रभर चालून केलेला प्रवास आता पहिली फळे, दुसरी फळे, तिसरी फळे, पाठीमागं फळ्या सज्ज केल्या सगळ्या. हे सगळ्यांनी सज्ज व्हावे, सगळ्यांनी तयारी करा. आणि बघता बघता सिद्धीच्या वरचा लाडका जावई बापू आला, सिद्धी मासाऊत. आणि एकटे बाजी प्रभू देशपांडे पुढे उभा, मावळे पाठीमाग, दोन्ही हातात भाले. भाला कसा चालवायचा? वा 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 वा. भाला चालवणारे आले, कीर्तनकार आहेत ते. थोर कीर्तन केसरी कळसदाळ महाराज का? या महाराज वरती या. शिवलकोंडा साहेब वरती या. सतीशजी बामणे सर वरती या. झेटीगराव बिरादार सर सिंहासनावरती या. नमदेवराव परावा साहेब वरती या. अरे भाला कसा चालवा? वा 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 वा. जो भाला चालवतो त्याला चालवतो. शिवाजी राजे गेले आणि बाजीप्रभू देशपांडे आपले भावड्यांना म्हणतात, जीवाची बाजी रावा. अरे जो पवतर हाय हो पाजी, तवर शत्रूला बी व्हावं लागेल आमच्या संघात राजे. जातोय कसा आमच्या मोहरा, हेच आम्हासनी बघायचंय. शिवाजी राजगडावर गेले पाहिजे, पण काही बी केलं तरी आमचं राजा सुखरूप पोहोचला पाहिजे. अरे तयार व्हा समजे. आणि बाजीप्रभू देशपांडेने सरळ सरळ हातामध्ये दोन भाले घेतले. शत्रू समोरून आलाय आणि एकटा उभा राहिलेला खांबासारखा बाजी पाहिला. समोर युद्ध चालू झालं. अरे एकट्या बाजी बरोबर तलवारीचा टोकाचा वार एकट्या बाजीप्रभू देशपांडेच्या भाल्यावरती होऊ लागला. भाला मात्र सप 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 फिरू लागला बाहेर दिशेला. आणि कसभर सुद्धा पुढे जाऊ देत नव्हता. सिद्धीमासा समोर आला. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाले. हा बाजीच्या समोर पुढे जाता येणार. सिटी मसाल म्हणतो, हे परवानेदार कैसे है ये मराठे, ये कबाड़, ये चट्टान की तरह हमारे सामने खड़े हैं. कौन है ये मरगट्टा? हमें आगे जाने नहीं देता. ये चट्टान की तरह फिर क्यों खड़ा है यहाँ? ये कबाड़ क्या मरना चाहता है तो? वाजिब लड़ता म्हणाले, अरे कोणात हिंमत असेल ती आमच्या मोहरा लढायला. एकटा बाजी लय झाला रे तुम्हासने. युद्ध चालू झालंय. पण सिटी मसाला कळालं, या बाजूला काढल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. इंग्रज टोपीकारांना तोफा तर दिल्याच होत्या, पण इंग्रज टोपीकारांना त्यांना बंदूक दिली होती. कोणीतरी बंदूक बाहेर काढली आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या देहावरचे निशाण धरला. आणि निशाण धरल्याबरोबर बघता बाजीप्रभू देशपांडेवर ज्यांनी निशाण धरलं त्यांनी बंदुकीचं बटन दाबलं. आणि सरळ बाजीप्रभू देशपांडे यांच्या छाताडामध्ये बंदुकीची गोळी शिरली. बाजीप्रभू देशपांडे खाली कोसळले.
आणि समोरची पहिली फळी पुढे आली. बाजी प्रभू देशपांडेला पाठीमागे दिला. पहिल्या फळीवर मारा या शत्रूशी झुंज चालू झाली. तलवारीवरती तलवारी भेटल्या गेल्या. अरे कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या मानगुटीवर, कोण कोणाच्या पाठीवर, कोण कोणाच्या दंडावर, कोण कोणाच्या मनगटावर, कोण कोणाच्या मांडीवर, तर कोण कोणाच्या पायावर, कोण कोणाच्या पोटावर, तर कोण कोणाच्या छातावर, तर कोण कोणाच्या कंठावर वार करत होता. रक्ताचा पाठ वाहत होता या घोर खिंडीमध्ये. रक्ताचा पाठ. थकलेले, भिजलेले, रक्तानं माखलेले, घायाळ झालेले बाजी म्हणतात. अरे माझं राजा गडावर पोहोचले की नाही? अरे अजून तो पेनापत्ती दिली का नाही? समोरच्यानं नकारार्थी मान हलवली. बाजी अजून तो पेचा आवाज झाला नाही. काय? राजगडावर अजून पोहोचले नाही की? आणि हे बाजी खाली पडतो. अरे माझ्या हातात विटा द्या, विटा माझा भाला द्या. अरे खाली धारा तीर्थ पडलेले बाजी प्रभू देशपांडे पुन्हा नव्यानं उभा राहिले. अरे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी राजांवरती वार करणारा बामण कोणीकडं. आणि माझे राजे गडावर पोहोचावेत म्हणून मेलेला जिवंत झालेला माझा बाजी प्रभू देशपांडे कोणीकडे. देशपांडे उभा राहिले आणि पुन्हा शत्रू बरोबर लढू लागले. हे परवदिगार, ये मराठे आखिर किस मिट्टी के बने हैं? ऐसे मराठे हमारे जानू में, हमारे खून में क्यों नहीं पैदा होते? आखिर क्यों? अरे पुन्हा रणधुमाळी चालू झाली. पुन्हा शक्कल चालू झाली. पहिला प्रहार, दुसरा प्रहार, तिसरा प्रहार, चौथा प्रहार. संध्याकाळ झाली. विजय राजे गडावरती पोहोचले. गडावरच्या पायथ्याला यशवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे मराठी माणसं. परंतु राजांना गडावरती पोहोचण्याच्या अगोदर खाली पायथ्याला विरोध करू लागली. राजांना म्हणाली, शिवाजी राज आधी आमच्यावर लढायचं, मंगळावर पोहोचायचं. राजे म्हणाले, अरे शत्रूच्या ताब्यातून आलोय. अरे तुम्ही आमच्या रक्ताची माणसं, आम्हाला काय विरोध करता? हे शिवा, आता मृत्यू तुझा ठरला. काय दुर्भाग्य, काय दुर्भाग्य माझ्या राजांचं. शत्रूच्या ताब्यातून सुटले. यशवंतराव दळवे आणि सूर्यराव सुर्वे ही हिंदू माणसं राजांना विरोध करू लागली. राजांची हित लढाई चालू झाली. पण राजानं त्यालाही हारलं आणि राजा विशाळ गडावरती वरती पोहोचले. तो पेनापत्ती द्यायची होती. राजे आपटात थोपटात घोडग्यावरती पडत धावत पळत किल्लेदारापाशी गेले आणि किल्लेदाराला म्हणतात, किल्लेदार कुठे? किल्लेदार आधी किल्लेदाराला सांगा. अरे तो पेनापत्ती द्या रे, आधी तो पेनापत्ती द्या. माझ्या बाजीला सांगा मी पोहोचलो म्हणून तो पेनापत्ती द्या. किल्लेदार तो पेट्याजवळ गेला आणि बघता बघता तो पेनापत्ती दिली. तोफेचा आवाज पहिला, दुसरा आवाज, तिसरा आवाज. राजे ऐकलं का? कोणाची? अरे माझं राजा गडावरती पोहोचलं. आता मी माराया मोकळा झालो. हर हर जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत बाजी लढत होता. बाजीच्या देहावर वार होण्यासाठी आता कुठेही जागा राहिली नव्हती. बाजी प्रभू देशपांडे गेले. फुलाजी देशपांडे घायाळ झाले आणि तेही काही क्षणात जाणार. पण उरल्या सुरल्या मावळ्यानं फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे या दोघांना पालखीत टाकलं आणि विशाळ गडावरती घेऊन गेले. राजे डोळ्यात तेल घालून बाजीच्या वाटेनं पाहत होते. काही माणसांचं टोळकं येताना राजांना दिसलं. राजांना आनंद झाला. वाह बाजी,
बाजी, आम्ही केव्हापासून तुमचा इंतजार करत आहोत. या बाजी, या बाजी. तुमचा आम्ही खूप मोठा सत्कार समारंभ ठेवला आहे. खूप मोठे पारितोषिक आम्ही आपणास देणार आहोत. ऐसा सरंजाम आम्ही तुम्हाला पोशाख देणार आहोत. ऐसे तुमचे स्वागत करणार आहोत की शत्रूंनीही पाहत राहावं. ऐसे तुमचे कोड कौतुक आम्ही आऊसाहेबांपाशी करणार आहोत. बाजी, या बाजी, या. तुम्ही आमच्या जीवाभावाची माणसं. आम्ही तर तुमच्यासाठी डोळ्यात तेल घालून इथे वाट पाहत आहोत. बाजी, या. मवळे गडाच्या पायथ्याला आले. गड चुकू लागले. गडाच्या मस्तकावर गेले. परंतु राजांना कोणाच्याही डोक्यावर मुंडाचं दिसलंच नाही. राजांच्या पायाखालची जमीन हादरली. राजे अशक्त झाले. राजा गुडघ्यावर टेकले आणि पालखी ज्यांनी खांद्यावर घेतली, निशाण होते पालखी खांद्यावर घेणाऱ्याच्या डोक्यावर. माणूस जर मेलेला आता असेल तर मुंडास त्याच्या डोक्यावर नसायचं, आणि जिवंत असेल तर मग मात्र त्याच्या डोक्यावरती मुंडासा असायचं. पण पालखी जे घेऊन आले होते त्यांच्या डोक्यावर मुंडासा राजांना दिसलंच नाही. पालखी जवळ आली. राजे धावत पालखी जवळ गेले आणि विचारलं, कोण आहे? कोणीही उत्तर दिलं नाही. देणार कसं, देण्याची हिंमतच कोणाची नव्हती. उरले सुरले जखमी मावळे आले. पटकन पालखी खाली ठेवली. राजे पालखी जवळ गेले. हर देहाचा चिखल झालेल्या चिंधाड्या उडालेल्या बाजीप्रभूंच्या राजांनी पाहिल्या. 60 वर्षाचे बाजीप्रभू देशपांडे बाजींना चिखलानं माखलेलं पाहिलं, रक्तानं माखलेलं पाहिलं आणि राजानं एक हंबरडा फोडला. बाजी, बाजी धोका केला आमच्या बरोबर. धोका. बाजी धोका दिला दादाला. धोका. बाजी तुम्ही शब्द दिला होता आम्हाला. आम्ही जिवंत घरावर येणार म्हणून. बाजी फसवलं आम्हाला, फसवलं. ए फुलाजी, तू तरी उठला रे. तू तरी उठला. राजे बाजी फुलाजीला आवाज देत होते. परंतु आवाजाला आवाज देणारे बाजी फुलाजी जिवंत नव्हते. फुलाजी प्रभू देशपांडे आणि बाजी प्रभू देशपांडे हे दोन्ही सख्खे भाऊ होते. दोघही संगच धारातीर्थ पडले. का मरावा यांना? कारण या मावळ्यांना माहिती होत, आम्ही जर स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलो ना, आम्ही गेलो तरी आमच्या माघारी आमच्या संसार प्रपंचाची काळजी वाहणारा माझा शिवाजी राजा हाय. माझ्या बायका पोरांना उघड्यावर रस्त्यावर माझा राजा कवाच येऊ देणार नाही. माझा राजा आमच्याशी कधीच कतारी करणार नाही. कधीच माझा राजा आमच्या संसार प्रपंचाशी धोका करणार नाही. उलट मरायच्या अगोदर राजा केव्हाच बोलून गेले होते राजाला. बाजी राजा अवस्था राजासाठी जर आम्ही मेलो तर मागच्या आमच्या पिढीला सुद्धा स्वराज्याच्या बांधकामासाठी तुम्ही आवर्जून आमच्या शब्दावर घ्यायचं बर का. राजा, आम्ही कुठं धारातीर्थ पडून स्वराज्यासाठी तुमचं प्राण वाचण्यासाठी कामी आलं तर भविष्यात आमची पिढी बी कुठेतरी तुमच्या कामी येईल. राजा, आमच्या भविष्यातल्या पिढीला स्वराज्यात तुम्ही सरदारकी द्या, चाकरी द्या, कुठेतरी शिपाई म्हणून चाकरी द्या, पण राज द्या. 12 जुलै 1660 रात्रीच्या वक्ताला, सूर्य उगवतीच्या वक्ताला शिवा काशीत गेला आणि त्याच दिवशी 12 जुलै 1660 बाजीप्रभू देशपांडे दुसऱ्या दिवशी गेले. 13 जुलै 1660 रोजी
विशाळ गडावरती मात्र राजे पोहोचले, पण जीवाभावाच्या माणसाने राजांना विरोध केला. विरोध करून हे राजे पोहोचले, पण राजांना साथ देणारे बाजीप्रभू देशपांडे, अरे ही शेतकऱ्याची पोरं होती, शेतकऱ्याची माणसं होती. एका शेतकऱ्याच्या पोरांसाठी माझ्या राजानं रणावं. काय ताकद असेल त्या मावळ्यांची, काय ताकद असेल, काय निष्ठा असेल, काय इच्छा असेल, काय प्रेम असेल. अरे साहेब, मित्राने मित्रावरती जीव ओळून टाकावा, असं मित्राने मित्रासंग वागावा. तुम्ही गायलात मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आमचे राजे गेले, राजे गेले, परंतु राजे गेल्यानंतर राजाने जायचं तरी कुठं? औसाहेबांना सांगायचं तरी नेमकं काय? काय सांगावं आम्ही राजकारणावर गेल्यानंतर? आपल्या मावळ्यांचा देहांत तिथे केला, अग्निडाग दिला आणि राजा राजगडावर आले. राजगडावरती गेल्याबरोबर आऊसाहेब राजांच्या घोड्या गेल्या, परंतु आऊसाहेबांच्या डोळ्याला डोळे लावण्याची, नजर फिरवण्याची सुद्धा हिंमत राजांमध्ये नव्हती. आऊसाहेबांनी राजाला विचारलं राजगडावर गेला, शिवबा, माझा बाजी कुठे रे? माझा शिवा कुठे? 4.5-5 मास झाले रे, माझ्या लेकरांना मी भेटले नाही. माझे लेकर कुठे शिवा? माझे लेकर कुठे? हो, कोण कोणत्या जातीचं, कोण कोणत्या धर्माचं, पण आऊसाहेब प्रत्येकाला लेकरू म्हणायचे. माझा शिवाजी राजा फक्त माझं लेकरू नाही, सगळी फौज, समजा स्वराज्य माझं लेकरू आहे. सारे रे माझी लेकर. दरबार भरवला आणि दरबारातील पहिल्या पानाचा मान राजाने नेताजी पालकरांना विचारला. नेताजीराव, तुमच्या पिढ्या चालू असलेल्या दरबारातील पहिल्या पानाचा मान तुमची इजाजत असेल तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भविष्यातल्या पिढीला, त्यांच्या लेकरांना देऊ इच्छितो आहे, आपली इजाजत असेल तर. नेताजीराव डोळ्यात टिप गाळत होती आणि टिप गाळताना राजांना म्हणाली, राजा, हो त्यात विचारायचंय काय? राजा, बाजींमुळं, शिवा काशींमुळं राजा तुमची पावलं आम्हाला दिसली. याच्यापेक्षा भविष्यात अजून आम्हाला काय मिळावं? दिला दिला राजा, दरबारातला पहिला मान बाजीच्या परिवाराला आम्ही दिला. जे जगली, वाचली, त्यांचा मान सन्मान केला. जे धारातीर्थ पडली, त्यांच्या पाठीमागच्या पिढ्यांची काळजी घेण्यासाठी माझे राजे सदैव सज्ज असायचे, सदैव. पांडुरंगजी कलसेवरती या. स्टेजवरती या. आज 7 दिवस झाले माझ्या राजांचं जीवन चरित्र आम्ही गातो आहोत. राजांचं चरित्र संपता संपणार नाही. शाहिस्ते खान आमचा स्वराज्यात आला. राजाने त्याला कशी शास्त्र केली? राजाने लगीन काढलं. लगीन आता वेळ नाही आपल्याकडं. आता थोडक्यात सांगतो. 1 लाखाचा फौज फटा घेऊन आलाय. 1.25 लाखाचा फौज बघा. एक 1,00,000 लाखाचा फौज फटा लाल महालात घेऊन आलाय. आणि पापाचा महाल असल्यासारखा तल ठोकून तिथं बसलाय.
लाल महालात गेल्याबरोबर हा बोलतो कसा, यही है शिवा भोसले का महल, यहां से ही चला था वो सल्तनत, वो शिवा भोसला चकट्टा मरगठा, ये काफर यहां से चला था अपनी घिनौनी सल्तनत। अब हम चलाएंगे यहां से सल्तनत। देखते हैं कैसे आता है यहाँ। पण शाहिस्ते खानाला इथं बसायला लय आनंद वाटायचा। अहो 3 वर्ष थांबला तो लाल महालात पुनवाडीमध्ये, 3 वर्ष। मंदिरातले टाळ बंद केले, भगवा काढून टाकला, कळस काढून टाकला, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि बापाचा माल असल्यासारखा यहाँ पर हम चलाएंगे सल्तनत, यहाँ पर करेंगे हम राज। और वो भी आज शाहिस्ते खानाला माहिती होतं यदा कदाचित जर लवकर आम्ही शिवाजी राजाचं स्वराज्य संपवलं तर मग मात्र औरंगजेब मला हेतून उचलून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात पाठवायला बसला 7 समुद्राच्या पल्याला। त्या औरंगजेबाकडे जाण्यापेक्षा इथं बरं आहे आपला आरामात। ज्या लाल महालामध्ये आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या गायल्या गेल्या, वाचल्या गेल्या, ज्या लाल महालामध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग गायले गेले, त्याच लाल महालामध्ये आता पायात घुंगर घालून नाचणाऱ्या नायिकेनी नाचू लागल्या, घुंगर वाजू लागले, टाळ बंद झाले, कवाल्या गाऊ लागले। महाराज क्या आपके पास है या कारदी कवाली? नहीं है, ठीक है, अपने पास इतना वक्त भी नहीं है। कवाल्या गाऊ लागले। अरे अनेक राजे महाराजे झाले, प्रत्येक राजे महाराजानं या भारत वर्षात राजा झाल्यानंतर माऊली नाचवली, पण या इतिहासामध्ये एकच राजा आहे, माझ्या राजानं माऊली वाचवली। हे फक्त माझ्या राजानेच करावं, आता करणे नाही। आता तेवढी हिंमत कोणाची नाही, कोणाची नाही। काय करावे, कैसे करावे? सगळ्यांचं जीव आता गुंतलाय फक्त आणि फक्त पैसा कमवण्यामध्ये, फक्त। देव देश धर्माचेही कुठेतरी पहावे। आमच्या तुकाराम महाराज तर बोलता बोलता बोलून गेले, पांडुरंगा कितीही पैसा कमवला तरी थांबणारच आहे, पण आम्ही बिघडलेल्या वाटा दुरुस्त करण्यासाठी आलो आहोत। या वाटाच आम्ही उचलून टाकणार आहोत, कारण आम्हास जग संत म्हणत नव्हे, आम्हास संतपणाचा सुद्धा आता वीट आलाय। आम्हास ते संतपण नको, आम्हाला तो मोक्षही नको, ती धन नको, ती मुक्तीही नको। न लगे मुक्ती धन संपदा हे काही नको, पण पांडुरंगा या बिघडलेल्या, खचलेल्या, थांबलेल्या, गुलाम झालेल्या वाटा आम्ही उजळण्यासाठी आलेलो आहोत। आणि कुठून आलेलो आहोत माहिती तुम्हाला? देहूवरून नाही, पुण्यावरून नाही, आळंदीवरून नाही, आम्ही डायरेक्ट वैकुंठातून आलो आहोत। येथे उपकारासाठी आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी। येथे उपकारासाठी आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी। येथे उपकारासाठी आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी, आले घर जावई कुट्टी। येथे उपकारासाठी आले घर जावई कुट्टी। माझ्या माईकला आवाज आला, तुम्ही आवाज खाताय, मला कसं काय तुम्ही आवाज घ्या। आले घर जावई कुट्टी।
वैकुंठावरून आलो. आम्ही वैकुंठवासी आहोत. आम्ही डायरेक्ट वैकुंठवासी आलो फक्त याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. राजे राजगडावर आले. राजांनी चाकणचा किल्ला हा चाकणचा किल्ला ही लढत ठेवल्यामुळे राजाने फिरंगीजी नरसाळे यांना दुशेला आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार केला. 65 ते 70 वर्षाचा म्हातार, दाढी काढलेली, मिशी हातभार गालावरती लोंबलेली, जणू दोन्ही बाजूला 2 तलवारी टाकल्या अशी फिरंगीजी नरसाळे. शिवराजांचं वय काय आणि या फिरंगीजी राजे नरसाळ्यांचं वय काय? परंतु जीवाभावाची स्वराज्यासाठी माणसं उभा केली. शाहिस्ते खान या किल्ल्याबरोबर लढत होता. कित्येक महिने, वर्षभर लढत होता, तब्बल 12 महिने. फिरंगीजी नरसाळे झुकले नाही. फिरंगीजी नरसाळ्यांना कैद केलं शाहिस्ते खानानं. शाहिस्ते खान म्हणाला फिरंगीजी नरसाळ्यांना, फिरंगीजी मरोगे या किला हात धरोगे. फिरंगीजी नरसाळ्यांचं उत्तर काय असावं? अरे पिया, चाकणचा भुईकोट पडला असेल पण आमच्या काळजाचा भुईकोट अजून बी तसाच भक्कम हाय. त्याला तुमच्या सारखी नाराधम पाडू शकत नाही. या शब्दाचं सुद्धा सिद्धी जोहरला शाहिस्ते खानाला कौतुक वाटलं. शाहिस्ते खानालाही वाटलं काय काय बोलतोय हा, काय ताकद आहे, काय पावर आहे याची. शाहिस्ते खानानं सुद्धा याचा मान सन्मान केला. घोडा बक्षीस दिला, तलवार बक्षीस दिली आणि मानानं पाठीमागा परत माघारी पाठवला. राजांच्या सांगण्यावरून त्र्यंबक भास्कराने पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यातून घेतला. जिथं 4, 4.5, 5 महिने सिद्धी जोहर वेढा घालून बसला होता. अहो सोपं त्र्यंबक भास्कर गेले आणि पन्हाळा सिद्धीच्या ताब्यातून घेतला. सिद्धीला अक्षरशः पळून जावं लागलं. सिद्धी जोहर बडी बेगमच्या समोर गेला आणि बडी बेगम साहेबाच्या समोर गेल्यानंतर खाली मान घातली. तळपायाची आग मस्तकात गेली. ही पाताळी यंत्री बोलते कशी? जोहर जोहर मतलब हीरा. हे परवरदिगार, जोहर हमसे ये तुमसे हमें ये उम्मीद नहीं थी. बोलो 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 जोहर बोलो. किती लाज खाल्ली तो शिवाजीकडून. बोलो बताओ कितना पैसा दिया है शिवा भोसले ने तुम्हें, जो तूने शिवा भोसले को किला दे दिया और तुम खड़े हाथ आए. बोलो. अक्षरशः सिद्धी जोहरला हा बडी बेगमच्या तोंडून झालेला दरबारातला हा अपमान सहन झाला नाही. खाली मान घातली आणि आला तसा तो जिंजीला निघून गेला. आला तसा तो पुन्हा आपल्या प्रांतामध्ये निघून गेला. किती काळ तोड करावं माझ्या राजाने या शत्रूंचं. आणि माझ्या राजाच्या दरबारात जर एखादा आला तर फक्त एकतर मार खाऊनच परत जायचा, नाहीतर डायरेक्ट मरूनच माघारी जायचा. ही राजांची ताकद होती, राजांची ही राजनीती होती. राजांच्या समोर कोणी गेलाच तर मग मात्र त्याच्यापासून परत जिवंत आणि सुखरूप माघारी येणे नव्हते. विषय राहिला शाहिस्ते खानाचा. पण शाहिस्ते खानाबरोबर एक पाताळ यंत्री बाई आली होती हिंदूची. बरं का मावले हो, तिचं नाव होतं राय बागान. राय बागान हा तिला दिलेला किताब होता. खरं तिचं नाव सावित्रीबाई होतं. अहो काय पराक्रम करावा त्या माऊलीनं. तिच्या तलवारीच्या समोर जर कोणी गेला ना तर परत जिवंत माघारी येत नव्हतं, एवढी ताकद त्या माऊलीची होती. पण चुकीची लढत होती ती चुकीच्या माणसांबरोबर. हिंदूंच्या विरोधात लढत होती मुसलमानांबरोबर, शाहिस्ते खानाबरोबर. कारतलब खान
सह्याद्रीमध्ये उतरलाय, अगदी अंबर खिंडीतून उतरलाय. जेवढा पाहिजे तेवढा तोफखाना, घोडे, लवाजमा आपल्या बरोबर घेतलाय आणि राजांना निर्भीडपणे युद्ध करण्यासाठी खाली उतरलाय. त्याच्या बरोबर ही होती राय बाबासाहेब सावित्री. पण सावित्रीला माहित होतं राजा कशा आहेत. हे सुलतान राजांवरती जरी चालून आले तरी एवढे काय असे टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे विशेष नव्हती की आपण जावं राजांना कशा पद्धतीनं कैद करावं. आडमोठ्यासारखे शिरायचे कुठेही आणि कसंही राजाला कैद करायचा प्रयत्न करायचे. पण राजांची दूरदृष्टी होती. राजांच्या डोक्यावरून कावळा जरी गेला तरी किती वय झालेला आपल्या डोक्यावरून कावळा गेला हे राजांना खाली बसल्यावर कळायचं. कारण राजे त्याच्या वयाचा अंदाज आवाजातून घ्यायचे. राजांच्या दूरदृष्टीची ताकद वेगळी हो, ती ताकदच वेगळी. कारतब खानाला कैद केलं राजाने. अक्षरशः कारतब खान राजाला शरण आला 2/2/1661 रोजी आणि राजाने मोहीम पुढची ढकलली. राजाने पुढची मोहीम ढकलली. आजपर्यंत आमच्या लाल महालाला कैद करणारा हा शाहिस्ते इथून पेटाळून द्यायचा. राजाने काय गरीबी कावा करावा. 1 लाखाचा वेढा टाकलाय पुण्यामध्ये. पूर्ण 1 लाखाचा फौज फटा बसला येऊन. ऐकताय ना तुम्ही. राजाने काय गनिमी करावा. राजाने काय डेअरिंग करावी. तुमच्या आमच्या कल्पनेच्या पलीकडं हो, कल्पनेच्या पलीकडं शाहिस्ते खानाची फजिती करायची हे तर ठरलंच. तानाजी होता, माधवजी होता. तानाजीला माधवजीला राजाने सांगितलं कात्रजच्या घाटापाशी तुम्ही हजर राहायचं सगळ्यांनी. पण येसाजीला सांगितलं येसाजी तुम्ही मात्र 25 लोक घ्यायची. कोंडाण्याच्या लागत मात्र गवत घेऊन घ्यायची आणि गवत घेऊन तुम्ही पुण्यात शिरायचं. पुण्यात लाल महालाच्या जवळ. पण राजा लाल महालात गवत घेऊन आम्हाला जाऊन कसं देतील. राजा म्हणाले सांगतो ऐक की आपल्याला शत्रूच्या कोटात जाऊन लगीन लावायचंय. लगीन बाळाजी चिमणाजी यांना सांगितलं तुझी मुलगी असेल तुझा मुलगा असेल पण तुम्ही शाहिस्ते खानाच्या फौजेत जायचं. काही महिने अगोदर राहायचं. त्याच्याबरोबर चांगला दोस्ताना करायचा. चाकरी त्याची करायची. त्याच्या पोटात शिरायचं आणि एक दिवस हळूच तुम्ही तुमच्या मुलाचं लगीन काढायचं. लगीन आणि ठरलं शत्रूच्या गोटात जाऊन लगीन काढायचं. राजांच्या बावळ्याने ठरलं. शाहिस्ते खानाला परवानगी मागितली. खान साहेब आम्ही तुमचंच मागलं पण वय लय झालं पोराचं म्हणून आम्ही म्हणतो जरा थोडस लेकराचं लगीन काढावं. काढूया की निकालो शादी बनाना चाहते हो बनाओ शादी बनाओ. लगीन ठरलं. बँड बाजे वाजायला लागले. ताशे नगारे तुतार्या. मंगलमय वातावरण. बैलगाडीने वऱ्हाड आतमध्ये न्यायचं. बैलगाडीने वऱ्हाड आतमध्ये न्यायचं. बैलासनी खायला गवत घ्यायचं आणि गवतात तलवारी न्यायच्या. वऱ्हाड घेऊन जायचं शत्रूच्या गोटात. वऱ्हाड काही नियोजन असेल. 400-500 तरी माणसं असतील. 200-250 तरी असतील वऱ्हाडी राजांबरोबर. जेव्हा भावाची माणसं आतमध्ये गेली कोण कोण होता. नेताजी तानाजी किरंगोजी येसाजी बाळाजी चिमराजी भाजे मोरपंत सर्जराव जेबे बहेरजी नाईक विश्वासराव महादजे विठोजे या सगळ्या माणसांना राजांनी आपल्या बरोबर घेतलं. बैलगाडी झोपली गेली. गवता आतमध्ये नेले. वराडे आतमध्ये नेले गेले. खान साहेब हजर. वा
पण राजाने याच वक्ताचा डाव साधला. राजा साध्या पोशाखात आलेले. बजाओ बजाओ, शादी हो रही है. नगाड़े बजाओ, बांसुरी बजाओ, तबला बजाओ. चलो छोड़ा चाहिए, सारे खुशियां मनाओ. शादी मुबारक हो, मुबारक हो. शादी आपको मुबारक हो. बाळाजी चिमणाजी सर्जराव शेठे सगळे राजांच्या पाठ्याने मोरेमंत आणि नेताजी आपल्या तुकडीशी आम्ही सांगितलं तिथं सांगितलं, जिथं थांबायचं तिथं ठरलं आणि लाल महालात छापा पडला. राजांचा पठाण सरदार इब्राहिम खान मोठ्या लग्नात रुबाब त्याचा. वा 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 वा, काय रुबाबाचं हाऊस त्याची. पण त्याला माहिती नव्हतं आपल्यावर काळ कव्हा चालून येणार होते. शाहिस्तेचा मुलगा मी हप्ते फसते तिथं आला होता बापाला भेटायला, कारण बापाचाच लाल महाल झाला होता. लाल महालात छापा मात्र राजाने 6/4/1663 सुद्धा या दिवशी टाकला. लग्न ठरलं याच दिवशी, छापा टाकला याच दिवशी. आतमध्ये गेले आणि बघता बघता अचानक कापाकापी चालू झाली, अचानक रणधुमाळी चालू झाली. वर वाजे सगळे लवकरात लवकर बाहेर काढले गेले जसे करता तसे. पण काढायचे कसे, इतकं सपन होतं शत्रूच्या गोट्यातून बाहेर निघला. 1 ते 1.25 लाखाचा फटा होता लाल महाराजच्या खांद्याला. मारायचा तेवढा शत्रूनेच मारला शत्रूला आणि मराठीत बाबा ठोकीत म्हणाले, गरीब गरीब गरीब. मुसलमान सरदार गनीम गनीम म्हणत लाल महालात शिरले आतमध्ये. पण तोपर्यंत शाहिस्त्या गाठला राजाने. राजाने कमरेची तलवार बाहेर काढली. शाहिस्ते खान 12 बंदी पोशाख असायचे जुने. तो ड्रेस अगदी लेडीज सारखा दिसायचा. लेडीजचे ड्रेस असायचे तसेच. तोंडावरती पांघरून घेतलं आणि काही माता माऊल्या मेहंदी लावत आतमध्ये नटत बसल्या होत्या. हात त्यांच्यात जाऊन बसला. येसाजीला सांगितलं, येसाजी खान कुठे, शोधा इथे खान कुठे. आता खान बायकांमध्ये लपला होता. ते म्हटलं पर्दा करो, बाकीच्या मला पर्दा करो. शिवा भोसला शत्रु को नहीं छोड़ेगा, लेकिन शत्रु की भी क्यों ना औरत हो उसे नहीं मारेगा. हम गद्दारी कर सकते हैं लेकिन शिवा भोसला गद्दारी नहीं कर सकता. पर्दा करो. तोंडावर पांघरून घेतलं. अहो काय शत्रूचा शत्रूवर विश्वास होता. आज मित्राचा मित्रावर विश्वास राहिला नाही, कारण मित्र त्या लायकीचे राहिले नाही विश्वास ठेवायचा. अवघड झालंय दुखणं. काय शत्रूचा शत्रूवर विश्वास होता. शाहिस्ते खान म्हणतो पर्दा करो, वो शत्रु को मार सकता है लेकिन शत्रु को औरत को नहीं मार सकता. पर्दा करो. सगळ्यांनी पर्दा केला. येसाजीने सांगितलं, येसाजी खान शोधा. येसाजीने सांगितलं, राजा तो 2 नंबरच्या कप्प्याला तिथं उभा राहिला बा. राजे पळाले. शाहिस्त्याने तिथून पळ काढला. इकडून पळतो तिकडून पळतो. उडी खाली टाकणार. अंधाराच्या रक्तात, अंधाराच्या प्रहारामध्ये राजांचा वार तलवारीचा झाला तो शाहिस्ते खानाच्या सरळ हातावर. शाहिस्ते खान वरून खाली उडी टाकत होता. वर हात राहिला होता, खाली लोंबला होता. वरचे वर 3 हात तुटले, 3 बोट तुटले. त्या 3 बोटाचं नाव होतं शी वा जी. राईट साईडचा हात त्याचा, उजवा हात. जेवणच त्याला करता येत नव्हतं भविष्यात. ह्या हाताने जेवायला चालू केलं. चुकून शाहिस्ते खान वाचला तिथं, चुकून. एकदा का शाहिस्ते खान राजांच्या हातात सापडला असता की मग मात्र शाहिस्ते खान चित्ता राहत नव्हता. त्याची बोटं तुटली. 6/4/1663 आणि खानापासून पुणे मोकळे झाले अवघ्या 3 दिवसात. 8/4/1663. 3 वर्ष लाल महाल कवाली ऐकत होता.
3 वर्ष लाल महाल सुलतानांचा अन्याय उघड्या डोळ्यानं पाहत होता. 3 वर्ष लाल महाल कवाली ऐकत होता, घुंगरा ऐकत होता, माता माऊल्यांची छेडछाड ऐकत होता, पाहत होता. पण आजपर्यंत सुलतानी सत्तेच्या ताब्यात गेलेला हा लाल महाल पुण्यांदा राजाला येऊन मिळाला होता. जणू देहूच्या निघालेल्या तुकाराम महाराजांनी निघावा पांडुरंगाची मूर्ती डोळ्यात ठेवून आणि 1 महिन्यानंतर माझ्या पांडुरंगाला भेटावं, तसं 3 वर्षानंतर माझ्या राजांना माझा लाल महाल मिळाला होता. राजे एवढ्यावर थांबले नाहीत. राजाने पुढचं पाऊल उचललं. कोणतं उचलावं? आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, फिदरशाही या सुलतानी सत्तेनं आजपर्यंत राख केली होती आमच्या कल्याण भिवंडीची. या सुलतानी राख केली होती आमच्या सोन्यासारख्या खडकी गावाची. या खडकी गावाला औरंगजेबानं औरंगाबाद नाव ठेवलं होतं. आमचा देवगिरी किल्ला आजपर्यंत दौलताबाद म्हणून इतिहासामध्ये ओळखला जात होता. आमच्या औरंगाबादला बर्बाद केलं होतं. आमच्या सोन्यासारख्या सुरतला आजपर्यंत सुलतानाने काबीज केलं होतं. त्याच सुरतला बदसुरत करायचं ठरवलं राजाने आणि डाव आखला. राजांची घोडदौड निघाले सरळ सुरतला. पण 1 नाही 2 नाही, तर 7-8 हजाराचा फौज फाटा राजाने आपल्या जवळ घेतला. एवढा फौज फाटा घ्यावा. राजा मात्र रिलॅक्स नाही गेले बरं का, निवांत, एकदम निवांत. शाहिस्ते खान काय लय पळून पळून लांब पळाला नव्हता, तो औरंगाबाद पर्यंत जाऊन पोहोचला. पण राजाला हे नव्हतं माहिती नव्हतं की तो तिथे आहे म्हणून. त्याच्या पाठीमागून राजे गेले, माघारी आले. राजे किती निवांत गेले मला सांगा. वेगवान थोडाफार उंट राहील का वेगवान बैल राहतील? उंटच राहील ना. राजाने बैल घेतले, बैलगाड्या घेतल्या. निवांत राजे सुरतला निघाले. 4 महिन्याचा हा सगळा कालावधी. पण 4 महिन्यापासून बहिर्जी नाईक, महादजी हे सगळं काही हेर खातं काय करत होतं? सुरत मध्ये गेलं पुढं. कोणाच्या घरात किती पैसा आहे आजचे सीसी कॅमेरे सुद्धा धोके खातात. बहिर्जी नाईक आणि महादजी या दोघांनी मुस्लिम पोशाख परिधान केला, दिशांतर आणि वेशांतर. हे दोघं सुरत मध्ये पोहोचले. हे सुरत मध्ये पोहोचल्याबरोबर कोणाच्या घरामध्ये किती धान्य आहे, किती धन आहे एवढंच काय, एखादा जर मोठा सावकार असेल ना, तो ज्या गादीवर बसलेला असेल ना, त्या गादीवर बसल्यानंतर त्याच्या गादी खाली किती पैसा आहे हे सुद्धा बहिर्जी नाईकला कळायचं. त्याच्या खिशात किती पैसा आहे हे सुद्धा बहिर्जी नाईकला कळायला. आणि त्याच्या घरात किती पिप म्हणजे किती टाक्या, किती भांडे, किती तिजोरीमध्ये पैसा आहे याचा चोख निरोप मात्र सगळ्याकडे असेल. बहिर्जी नाईककडे असायचा. सुरत म्हणजे औरंगजेबाची दुभती गाय. इनायत खान नावाचा सरदार तिथं हजर होता. साऱ्या देशाचे व्यापारी तिथं असायचे. ते केंद्रबिंदू म्हणजे सुरत. आणि औरंगजेबाला 10 लाखाचा एका वर्षाला इनाम मिळायचा. तिथून धन दौलत मिळायची 10 लाखाची वर्षाला. आणि 4 महिन्यापासून चाललेले हे सगळे हेर खाते राजांना खबरा द्यायची, कुठं काय झालंय, कुठं काय झालंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. राजांनी सुरत लुटली नाही महाराज. बरेच जण म्हणतात राजांनी सुरत लुटली. लुटायला काय ते चोर होते का? हे लुटली म्हणणाऱ्यांचा इतिहास तपासायला पाहिजे. हे नेमकं चोर आहेत का लुटेरे? माझ्या शिवाजी राजांनी सुरत लुटली नाही, सुरत जिंकली. पुन्हा स्वराज्यात आणली.
कारण त्या सुरतमध्ये जे काही धान्य होतं, जे काही धन होतं, ते सगळं शिवाजीराजाच्या स्वराज्यातलं या सुलतानी सत्तेनं गोळा करून पिंजून पिंजून तिथं नेलं होतं आणि गोळा करून ठेवलं होतं. इनायत खानाला अगोदर खबर दिली. इनायत खान गुरमीतच होता. गुरमीत असलेला इनायत खान राजांचं ऐकत नव्हता. अक्षरशः तो रयत सोडून सुरत सोडून पळून गेला आणि राजा 3 दिवस मोकळ्या मनानं सुरत काबीज करत होते. पण राजांनी इशारा केला होता, जीवाभावाची काही माणसं आहेत. राजांनी त्यांची माणसं सांगितली. त्यांच्याबरोबर होती ना, कुर्तुजी होते, गोबाजी होते, जीवाभावाची रक्ताची माणसं होती त्यांच्याबरोबर. बहिर्जी नाईक तर होताच, पण रामोशी आप्पा होते. त्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, सुरत अशी आपल्या हातात काबीज करायची की विनाकारण कोणालाही तकलीफ द्यायची नाही. जो धान्य आपल्या हातात देईल, जो धन आपल्याकडे देईल, त्याला मात्र सुखरूप सोडायचं, अगदी सुखरूप. परंतु जो आडवा येईल त्याला मात्र कापल्या खेळी थांबायचं नाही. राजाने सुरत लुटली नाही हो, सुरत जिंकली, स्वराज्यात आणली आणि जेवढं धन होतं तेवढं पुन्हा बैलावर टाकलं आणि आपल्या पुन्हा स्वराज्यात घेऊन पुन्हा माघारी निघाले. राजांचा 6 महिन्याचा प्रवास. राजे राजगडाच्या पायथ्यावर आले. राजगडाच्या पायथ्यावर त्यांना वाटलं आता आऊसाहेब आपल्याला किती कौतुक करतील, किती कोण कौतुक करतील आपलं. परंतु फिरंगोजी नरसाळे पायथ्यालाच भेटले. त्यांच्या डोक्यावरचा मुंडासा केव्हाच गळून पडलं होतं. चेहऱ्यावरती चिंता होती. फिरंगोजी नरसाळेंच्या डोळ्यामधून टिपं गळत होती आणि फिरंगोजी नरसाळे राजांकडे पाहून रडू लागले. राजांनी त्यांना विचारलं, फिरंगोजी काका, फिरंगोजी काका काय झाले, का रडत आहात, का रडत आहात? अहो आम्ही सुरत काबीज करून आलो, जिंकून घेऊन आलो. पहा पहा किती हजाराची फौज घेऊन आलो आहोत आम्ही. आम्ही सुरत आपल्या स्वराज्यात आणली. फिरंगोजी काका आणि तुम्ही का रडत आहात? खरं तर अशा वक्ताला तुम्ही आमच्या स्वागतासाठी नगारखाने आणायला पाहिजे होते, ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते, तुताऱ्यांचा शंखनाद करायला हवा होता. काका का रडताय? फिरंगोजी काका म्हणाले राजांना, राजा आपलं थोरलं महाराज काळ झालं, थोरलं महाराज काळ झालं, काळ झालं म्हणजे संपले. राजा शहाजीराजे शिवाजीराजांना सोडून गेले, आऊसाहेबांना सोडून गेले, स्वराज्याला सोडून गेले. काय फिरंगोजी काका कैसे हे कैसे झाले? कुणी घात केला? राजा घात नाही हो, राजा घात नाही केला. उदयगिरीमध्ये तिथे घोडदौड करत असताना, कर्नाटक हातात असताना घोड्याचा पाय जंगलातल्या वेळीला अडखळून पडला आणि राजा खाली धरणी वाटेवर कोसळले. तसेच त्यांच्या मस्तक दगडावरती आदळले आणि राजा आपलं थोरलं राजा कायमच आपल्याला सोडून गेला. आबासाहेब आपण सोडून नाही जाऊ शकत. नाही आबासाहेब नाही. पहारेकरांचा बंदोबस्त होता. गावच्या जवळ असलेल्या होदगिरी गावी मुक्काम असताना शिकार करताना शहाजीराजे कायमचे संपले. सोनपंत मोरपंताला विचारलं, मोरपंत आऊसाहेब कुठे, आऊसाहेब कुठे? मोरपंताने इशारा केला वरती गडावर. राजे बेधाव वागत होते, बेफान वागत होते, धावत होते. चौकशी केली. सोनपंत डबी रात सापडले. पंतानं विचारलं,
पण आऊसाहेब कुठे आहे? आऊसाहेब कुठे आहे? कुठे आहे? सोनोपंतानं दाखिलं राजा पलीकडच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलंय. काही प्रहर झालं. राजा आऊसाहेब आपल्याला सगळ्याला सोडून सतीत चालल्या. राजा तुम्हीच त्यांना वाचू शकता. राजा जावे जावे. राजा धावत दारात गेले. कडी ठोकवली. राजाने कडी ठोकवली आणि बाहेरून आवाज दिला. राजाने हो साहेब साहेब हो साहेब दार उघडायला. हो साहेब पारा तुमचे लेकरून आले. हो साहेब दार उघडायला. हो साहेब तुम्हाला माझी शपथ आहे. हो साहेब दार उघडा. हो साहेब दार उघडा. हो साहेब दार उघडा. दरवाजा वाजवत होते राजे. औषध दार उघडत नव्हत्या. राजे म्हणाले औषध दार उघडा नाही तर इथेच आमच्या डोक्या आपटून आपटून उमऱ्यावरती आमचा जीव द्या. औषध दार उघडा. औषधाने दरवाजा उघडला. कपाळी लाल कुंकवाचा मळवट भरलेला. हातामध्ये हिरवा चुडा भरलेला. दोन्ही अंगामध्ये अलंकार. लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आऊसाहेबांनी. लुगडी परिधान केलेली आणि आऊसाहेब सती चाललेल्या पाहिल्या राजाने. राजांचे पाय गळून गेले. राजा सरळ आऊसाहेबांच्या पायावरती कोसळले. आऊसाहेबांना या पोशाखात आणि या अवस्थेत पाहिल्याबरोबर राजा आऊसाहेबांना म्हणाले. राजा पहिल्यांदा पाहिल्याबरोबर तर थक्काच झाले. काय बोलावे आणि कैसे बोलावे त्यांनाही कळेना. राजा म्हणाले नाही आऊसाहेब नाही. तुम्ही नाही आम्हाला सोडून जाऊ शकत. आऊसाहेब आम्ही नाही जाऊन देऊ शकत तुम्हाला. आमच्या डोक्यावरचे पाप नावाचे छत्र तर आम्हाला न सांगताच आमच्या माघारी निघून गेले. आऊसाहेब आम्ही स्वराज्याची काळजी वाहण्यासाठी गेलो आणि आमची काळजी वाहणारा बापच आम्हाला न सांगता सोडून निघून गेला. आऊसाहेब निदान आईची तरी छत्र आम्हाला सोडून न जावे. आऊसाहेब नकारा जाऊ आम्हाला सोडून. आऊसाहेब आम्ही तुमच्या पाया पडतो. आऊसाहेब आधीच पदर पसरतो तुमच्या पुढे. आऊसाहेब आम्ही तुमच्या पुढे पदर पसरतो. आमच्या पदरात तुमचं आयुष्य टाका. आऊसाहेब आमच्या पदरात तुमचं आयुष्य टाका. आम्हा सोडून जर आपण सती जायचे होते तर सांगा ना आऊसाहेब. हे स्वराज्याचे स्वप्न तरी आम्हाला तुम्ही का दाखवलेत आऊसाहेब? का दाखवले? उद्या जर आम्ही कदाचित राजा झालो तर आमच्या कोण कौतुक पाहायला निदान आई तरी राहायला हवी. आऊसाहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो. तुम्ही बालपणी नव्हे आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर जे स्वप्न पाहिले आऊसाहेब याची देहा आणि याचे कोण आऊसाहेब आम्ही ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आऊसाहेब आम्हाला सोडून नकारा जाऊ. आऊसाहेब नकारा जाऊ. शिवासाठी तर आम्हाला जावीच लागणार ना. पुरा आपली रीत आहे. आपली प्रथा आहे. नाही गेले तर काही वाटा मोडल्या जातील. काही संस्कृतीला बाधा येईल. निदान आमच्या सारख्याला तरी संस्कृती मोडून चालणार नाही. राजे आमच्या चांगल्या कार्यात तुम्ही आडवे येऊ नका. राजे सरका बाजूला. नाही आऊसाहेब आता तुम्हाला जाऊ देणार नाही. आऊसाहेब महाभारतामध्ये पंडू राजा गेल्यानंतर सांगा ना कोणती माता तरी कुठे गेल्या होत्या सती?
लेकरांची काळजी वाहण्यासाठी आऊसाहेब मागे थांबलेच ना त्या. आऊसाहेब तुम्ही मागे थांबावे. आऊसाहेब नका राहू जाऊ. आऊसाहेब नका जाऊ. मला सोडून नका जाऊ. आम्हाला सोडून नका जाऊ आऊसाहेब. या स्वराज्यातला, या जगातला, या भारतवर्षातला, या इतिहासातला हा पहिला राजा आहे ज्या राजानं सती चाललेल्या आईला यमराजाच्या हातातून माघारी खेचून आणलं. आऊसाहेब सती जायच्या थांबल्या. राजांचा राज्याभिषेक, राज्याच्या अभिषेकानंतर तानाजी मालुसरेंचा रणसंग्राम, राज्याभिषेकानंतर मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर केलेला तह. बघा बघा, तो बॅनर कधी पाहिला नाही. सगळे बघून घ्या तिकडे, वाचून घ्या सगळे बघा तिकडे. खरं तर त्यांनाच कळायला पाहिजे, कार्यक्रम चालू असताना बॅनर लावायला पाहिजे का कार्यक्रम झाल्यानंतर लावायला पाहिजे. वेळ संपली आमची. आम्हा लेकराकडून बोलता बोलता काही चुकलं असेल 7 दिवसात क्षमा असावी. काही कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांचा सत्कार होईल. आई साहेब काय बोलावं आणि किती बोलावं, बहुत आहे आमच्याकडे बहुत. कारण तुम्ही कथा सांगण्यासाठी हे शहाणे माणसं नाही बोलवले, तुम्ही पागल माणसं बोलले. पागल, हम पागल है, हम पागल बनाएंगे. तगरे साहेबांना मी शब्द दिला होता, राजे नियोजन तुम्ही फक्त चांगलं करा भालकीमधलं. कसं महादेवाचे घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही 750 वर्ष, 400, 500 वर्ष तुमच्या भालकी गावाला 3 तास जर पाठीमागं नाही घेऊन गेलो तर आम्हाला सुद्धा आमच्या नावाने आवाज देऊ नका. माईक घ्या. भजन घ्यायचं. हो, एक छान भजन घेऊया. एक भजन घेऊ आणि मग मात्र आरती घेऊ बर का सर. हॅलो अगर सर, आरती घेऊ, भजन घेऊ, नंतर आरती घेऊ आणि आरती घेतल्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सगळ्यांच्या समोर सत्कार होईल. कोणी सूचना दिल्याशिवाय हलायचं नाही. छान भजन. काढून घेते. हा घे काढून. त्या लाल पिन मध्ये उपसून घेते खाली. उपसून घे. सगळ्यांनी शेवटचा दिवस सगळ्यांनी आनंद घ्यायचा. सगळे उठून उभे राहा. जो नचणार नाही त्याला शेजाऱ्याची मोबाईल काढून घ्या. सगळेजण नाचवा, शेजारी वाचवा. कॅन खाली घ्या. शपथ त्या मुलाकडे द्या. कॅन मिटवा, कॅन मिटवा, तिच्याकडे द्या. पिन गोळा कर बाळा. ती समोरची पिठी खिशात घाल. हा.